कोणीही उपस्थित नाही. आपल्या या कार्यक्रमाचे व्यासपीठ समोर बसलेली ही सामान्य जनता जी प्रचंड संख्येने आपल्या इथं उपस्थित राहिलेली, खरंच आपलं सगळ्यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी वाटतं. गेल्या 5 वर्षानंतर परत एकदा तुमच्याबरोबर मी तुमच्या समोर बोलायसाठी उभा आहे. सगळी लोक म्हणतात की शेखर भाऊ 5 वर्ष झाला इकडे आला नाही. जरी मी आलो नाही तरी पण आपण ज्या संख्येने इथं उपस्थित आहे ती संख्या बघितलं की मनापासून मला असं बोलावंसं वाटतं की 2024चा आमदार मी आत्ताच झाल्यासारखं वाटतं. दोन 2019ला आठवत असेल तुम्हाला, रणजितसिंह निंबाळकर कमळ चिन्हावर उभे राहिले होते लोकसभेला. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्याच्या मदतीनं आपण गटागटात जाऊन, जनात जाऊन, प्रत्येक गावागावात जाऊन आपण सगळ्यांनी मिळून आपण रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून दिलं. म्हणजे कमळाला निवडून दिलं. त्यावेळेस जयकुमार गोरे असतील, अनिलभाऊ देसाई असतील आणि आपण सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला होता आणि त्याला प्रचंड मताने निवडून दिलं होतं. मला आठवतंय त्या 5 वर्षाच्या कालावधीत माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या पीएनं रणजितदादांना बराच वेळा फोन केला. कार्यकर्त्यांनी सांगितलं, दादा आम्ही तुम्हाला निवडून दिले, आमदार साहेबांची 10 कामं करा पण आमची 2 तरी कामं करा. त्या 5 वर्षाच्या कालावधीत त्या मिशीवाल्यानं 1 रुपयाचं काम आपलं केलं नाही. ना कधी कार्यकर्त्याचा आपला फोन घेतला, ना विकास काम केलं. पण परवा 8 दिवसापूर्वी तो मिशीवाला काय म्हणतोय बघा, मी माझ्या माढा जिल्ह्यामध्ये 1000 कोटीचा विकास निधी आणलेला आहे. तासाला 1000 कोटीचा विकास निधी माढा जिल्ह्यामध्ये मी आणलेला आहे. तासाला 1000 कोटी म्हणजे 24 तासाला किती झाले? 24,000 कोटी एका दिवसाला. एका दिवसाला 24,000 कोटी झाले तर 30 दिवसाचे तुम्हाला मोजता येतात का? मला तर मोजता येत नाही. 1 महिन्याचा निधी किती झाला? 1 वर्षाचा किती झाला? 5 वर्षाचा किती झाला? खोटं बोलतो पण रेटून बोलतो. तो 1000 कोटीचा निधी तासाला महाराष्ट्र सरकारचं बजेट एकटा माढा जिल्ह्यात घेऊन आलाय मिशीवाला. आता सगळ्या महाराष्ट्र सरकारचं बजेट एकटाच घेऊन आला माढा जिल्ह्यात. एवढं काम केलंय की तुम्हाला माहित नाही की त्याला उद्घाटन करायला पण वेळ मिळत नाही, एवढं काम घेऊन आला तो. एवढा 5 वर्षात कधीही आठवण आपली काढली नाही की ह्या माणसाने आपल्याला निवडून दिले. आणि तुम्हाला मनापासून सांगतो, माझ्या घरासमोर उभा राहिलो, माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो,
ह्या माणसासाठी खिशातले 98 लाख खर्च करून त्या माणसाला निवडून आणायचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला, निवडून आणला. तरी त्या माणसाने 5 वर्षात आपले 1 रुपयाचा विकास निधी आपल्याला दिला नाही किंवा एखादं काम केलं नाही. जसं निवडणूक 2024ची लागली लोकसभेची, तसा तो फोन करायला लागला. सुरुवातीला मी फोन घेतला, मला म्हणले भाऊ तुम्हाला पर्सनली भेटायचं. म्हणलं दादा कशासाठी? नाही माझं काम आहे. नंतर मी फोन उचलायचे बंद केले. 8 दिवसापूर्वी तो माणूस माझ्या ऑफिस खाली त्याच्या गाड्यांचा ताफा घेऊन आला. मी जाणून बुजून या गोष्टी सगळ्या क्लिअर करतोय, सांगतोय तुम्हाला. मी त्या माणसाला बोलवायला गेलो नव्हतो. तो माणूस गाड्यांचा ताफा घेऊन माझ्या ऑफिसच्या खाली आला. ऑफिसच्या खाली आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की खासदार साहेब आणि त्याच्या पाठीमागे 2-4 गाड्या असे कार्यकर्ते आलेले. मी म्हणलं ठीक आहे. मी खाली पण त्यांना आणायला गेलो नाही. वरती ऑफिसमध्ये आले, मला नमस्कार घातला, मला म्हणले हाताला धरून म्हणले की भाऊ आतमध्ये जाऊन आपण बसूया, जरा चर्चा करूया. माझ्या ऑफिसमध्ये कार्यकर्ते होते. ऑफिस पूर्णपणे भरलेलं होतं. अशा वेळी खासदार आपले मला म्हणतात की आतमध्ये बसूया, तुमच्याशी पर्सनली मला काहीतरी बोलायचं. मी म्हणलं दादा लोकांचा गैरसमज होईल, आपण 5 मिनिटं फक्त आमच्या कार्यकर्त्यांसमोर बसावं. मी त्यांना जबरदस्ती आतमध्ये घेऊन गेलो. दादा ह्या खुर्चीवर बसा म्हणून सांगितलं. खुर्चीवर बसले आणि त्यांचा सत्कार केला. तुम्ही मला एक सांगा की आपल्या ऑफिसला एखादा पाहुणा, एखादा खासदार, एखादा आमदार येत असेल तर त्याचा पाहुणचार करायचा का नाही? त्यांचा आम्ही सत्कार केला, चहा पाणी झालं आणि समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं दादांना तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असले तर विचारा. समोर आपल्या बोसरेगावच्या खटाव तालुक्यातील बोसरेगाव आहे. बोसरेगावचे सरपंच आणि चेअरमन समोर बसले होते. जसा आता आपण प्रचार करतोय धैर्यशील मोहिते पाटलांचा, मगाशी जाणून बुजून मी उल्लेख केला की आपल्या कार्यक्रमाला व्यासपीठच नसतं. व्यासपीठ हे आपल्या समोर बसलेले सामान्य शेतकरी, सामान्य घरातले, सामान्य कुटुंब, सामान्य कार्यकर्ते असतात. तसंच पाठीमागच्या वेळेस पण आपण कोणत्याही सेलिब्रिटीला नाही, कोणत्याही खासदाराला नाही, कोणत्याही आमदाराला प्रचाराला आणलं नव्हतं. आता जसा प्रचार करतो त्याचप्रमाणे आपण त्यांचा प्रचार केला होता. तो बोसरेगावचा सरपंच काय बोलला, भाऊ प्रचाराच्या वेळेस पण ह्या माणसाला आम्ही बघितलं नव्हता, तुमच्याकडे बघून आम्ही मतदान केलं कमळाला. त्याच्यानंतर 5 वर्षात ह्याला कधी बघितलं नव्हतं. ह्याला कधी बघितलं नव्हतं. ह्याला आम्ही पहिल्यांदाच बघतोय. बाकी जाऊन पेपरमध्ये बघायचो, युट्यूबला बघायचो, न्यूजला बघायचो, पण प्रत्यक्षात आज ह्याला आम्ही पहिल्यांदाच बघितलं. एक सामान्य कार्यकर्त्याची प्रतिक्रिया म्हणजे ह्यांनी 1000 कोटी कुठं आणले तासाला त्याचं समोरासमोर उदाहरण. सगळी माणसं बोलायला लागली. मला दादा म्हणले की भाऊ माझी चूक झाली, मला तुमचं काम करता येत नव्हतं. म्हणलं कशासाठी दादा, का काम करता येत नव्हतं तुम्हाला? तर ते काय बोलले माहितीये का? ते बोलले आमदार साहेबांनी सक्त वॉर्निंग दिली
माझ्या कार्यकर्त्याचं काम सोडून कुणाच्याही कार्यकर्त्याचं काम करायचं नाही, अन्यथा इथून पुढे तुम्हाला मदत करणार नाही. मी दादांना म्हणलं, आम्ही सगळ्या लोकांनी, अनिल भाऊ देसाईंनी असेल, मी असेल, सगळ्यांनी तुम्हाला मदत केली, सगळ्या कार्यकर्त्याची तुम्ही कामं केली पाहिजे. माझ्या सांगण्याचा मागचा उद्देश बघा. आमदार साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुणाची कामं करायची नाही, सगळ्या समोर ते बोलले. त्यावेळेस कार्यकर्ते त्यांना म्हणले की आमदार साहेबांनाच विचारा आता कुणाला सहकार्य करायचं, आमच्या भावांना विचारायला येऊ नका. ठीक आहे, एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. मी काय बोलायच्या अगोदर त्या मिशीवाल्यानं डायरेक्ट फोन लावला डेप्युटी सीएमला, देवेंद्र फडणवीस साहेबांना. अचानक फोन लावल्यामुळे मला पण, माझ्या पण लक्षात नाही. मी फोन घेतला, ह्यातली एकही गोष्ट चुकीची नाही आणि खोटं बोलत नाही. फडणवीस साहेबांच्या बरोबर मी बोललो, साहेब नमस्ते. म्हणले भाऊ आपल्याला तुम्हाला सहकार्य करायचं, रणजित दादांना तुम्हाला सहकार्य करायचं. मी स्पष्ट शब्दात सांगितलं, स्पष्ट शब्दात की आपल्या सांगण्यावरून 2019ला रणजितदादांना आम्ही पाठिंबा देऊन प्रचंड मताने निवडून आणलेला आहे. त्यांनी 5 वर्षात एकही आमचं काम केलं नाही, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही. 2019ला ज्यावेळेस ते उभे राहिले होते त्यावेळेस जाहीरनाम्यात काय काय लिहिलं होतं? वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देणार. आजचे दिन आणणार. पेट्रोल व गॅसचे दर कमी करणार. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार. शेतकऱ्यांचा सातबारा खुला करणार. त्यातलं काय झालं का? म्हणजे मला यातून एवढंच सांगायचंय की 5 वर्षात ह्या लोकांनी काही केलं नाही, फक्त लोकशाही संपुष्टात आणायचं काम ह्या लोकांनी केलं. त्यांनी चांगली कामं काय केली बघा. पहिली शिवसेना उद्धव साहेबांची फोडली. सरकार स्थापन केलं. उद्धव साहेबांना खुर्चीवरून खाली केलं. एवढं कमी की काय, 84 वर्षाचा तरुण योद्धा त्या तरुण योद्ध्याचा पण अक्षय ह्या लोकांनी फोडला. त्यांचं शिंदे साहेब गेल्यानंतर बहुमतात सरकार होतं. काहीही कारण नसताना त्या लोकांनी ज्या माणसावर 3 ते 4 दिवसापूर्वी 70,000 कोटी घोटाळा केल्याचा आरोप केला नरेंद्र मोदी साहेबांनी, त्यालाच 3 दिवसानंतर डेप्युटी सीएम केलं. आणि जर एखादा आमदार आला नाही तर त्याच्या पाठीमागं ईडी लावली. जर एखादा आमदार आला नाही त्याच्या पाठीमागे सीबीआय लावली. जर एखादा आमदार फुटत नसेल तर एखादी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीमागे लावली. म्हणजे लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येत चालली असं म्हणणार नाही, संपुष्टात आली. स्वीडन कंपनी आहे, त्या कंपनीच्या सर्व्हेमध्ये, ते पूर्ण जगाचा सर्व्हे करते कंपनी, त्या कंपनीच्या सर्व्हेमध्ये असं आढळून आलं की भारत देश हा जगात 8व्या नंबरला एकाधिकारशाही व हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करणारा देश आहे. या लोकांनी लोकशाही पूर्ण संपुष्टात आणली. बाहेर जे परदेशातली कंपनी आहे
सर्वेमध्ये सांगते की हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल. अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का? 5 वर्षात या लोकांनी काही काम केलं नाही. आणि एक तुमची ती चित्रकथी चालते चित्रावा, ती काय म्हणते, संविधान बदलण्यासाठी 400 पार करा. संविधान काय तुझ्या बापाचं आहे? संविधान काय घरी तयार केलंय? संविधान माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे. कुणाच्या दम नाही. पण तुम्हाला माहिती आहे, ह्या भाजपला अशक्य गोष्ट शक्य करण्याची सवय आहे. जर आपण सगळ्यांनी 400 पार करून दिले, म्हणजे 400च्या वर यांचे उमेदवार जर निवडून आले, तर संविधान हे लोक बदलू शकतात. तुम्हाला माहित नाही, ह्याच लोकांनी, भाजपच्याच लोकांनी मान्य केलंय. परवा तुम्ही ऐकलं असेल टीव्हीला देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट. ते स्वतः म्हणतात, रणजितसिंह निंबाळकरांना पाडा. म्हणजे त्यांच्या पोटातलं पोटावर यायला लागलं. कोण बोलतोय? भाजपचे डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस साहेब. रणजितसिंह निंबाळकरांना पाडा म्हणजे कमळाला पाडा. आणि दुसरं एक बेवडं सांगोल्याचं आहे बघा, बेवडं. कोण सांगा? कोण? सांगोल्याचं एक दारुड. ते काय म्हणतंय? आले कमळाच्या प्रचाराला. आले प्रचाराला कोणत्या? कमळाच्या, रणजित निंबाळकरांच्या, भाजपच्या. आणि म्हणते काय? धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून द्या. म्हणजे पोटातलं पोटावर यायला लागले. भाजपचीच माणसं निवडून द्यायला सांगायला लागले. दुसरं राहिलं दाढीवालं. दाढीवालं म्हणजे कोण? पाठीमाग दाढीवाला म्हणजे जयकुमार गोरे. शिंदे नाही, शिंदे नाही. आपली मान खटवत चाललंय. काय करायचं आपल्याला वरचं? हे दाढीवालं काय करतंय? प्रत्येक गावात गेलं की फ्लेक्स ह्याचा आहे. एका साईडला ते मिशीवालं, एका साईडला ते दाढीवालं. आणि मध्ये लिहिलेलं असतं जलनायक. काय लिहिलेलं असतं? मध्ये लिहिलेलं असतं जलनायक. एका बाजूला मिशीवाला, दुसऱ्या बाजूला दाढीवाला, मध्ये जलनायक. ठीक आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जलनायक लिहि नाही तर खलनायक लिहि, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण वस्तुस्थिती बघा. पाणी आलं, पाणी आलं, पाणी आलं, पाणी आलं म्हणून तुम्ही जलनायक लिहिले. प्रत्येक गावात तुम्ही फ्लेक्स लावताय. लावू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण माझ्या आजच्या मान खटाव दुष्काळी भागातली परिस्थिती सांगतो. माझ्या मान तालुक्यात 105 गावापैकी 71 गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठवावा लागतो मित्रांनो. आणि खटाव तालुक्यात 74 गावापैकी 46 गावात आज पण टँकर लागतो मित्रांनो. आणि हे दाढीवाला फ्लेक्स लावतो प्रत्येक गावात. तू माझ्या मान खटाव दुष्काळी भागातील 179 गावातली टँकर बंद कर. शेखर गोरे तुझे फ्लेक्स लावायला तयार आहे जलनायक म्हणून. नाहीतर तुला अधिकार नाही, तुला अधिकार नाही फ्लेक्स लावायचा. लोकांना सगळं समजतं. कुस्ती खेळणाऱ्या पैलवानाला वाटतं, घोडा ठेवताना वाटतं की कुणी बघत नाही.
पण तुम्हाला माहित नाही, कुस्ती खेळणाऱ्यापेक्षा कुस्ती बघणारा हुशार असतो. एक परवाची गोष्ट सांगतो खटाव तालुक्यातली, आपल्या गाडीवाल्याचे पराक्रम. उरमडीचं पाणी सोडलं होतं. आंबवडे गाव असेल, गुरसाळे गाव असेल, वाकळवाडी असेल, निमचोड असेल, या 4 गावातील लोकांनी मला कंप्लेंट केली. मला म्हणले की भाऊ असं असं होतंय. म्हणलं काय होतं सांगा. त्या ठिकाणी DY7, DY8, DY9 अशी दारे असतात. उरमडी कॅनलमध्ये अशी दारे असतात आणि प्रत्येकाला ते पाणी सोडलं जातं. आवर्तन असतं. त्या आवर्तनात प्रत्येक गावाला पाणी सोडलं जातं. ज्या ज्या ठिकाणी गाडीवाल्याचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दारं उघडं. ज्या ठिकाणी दाढीवाल्याचा कार्यकर्ता नाही त्या ठिकाणचं दारं बंद. त्यांना पाणी सोडणार नाही. जयकुमार गोरेचे कार्यकर्ते असले तर पाणी सोडणार, दुसऱ्या कुणाचे कार्यकर्ते असले तर पाणी मी सोडणार नाही. धरण कुणी बांधले हो? शासनाने ना. कॅनल कुणी काढला हो? शासनाने ना. पैसे कोण भरतो? कोण भरते? शेतकरी भरतो. मित्रांनो, शेतकरी. धरण काय ह्याच्या बापाचं? कॅनल काय ह्याच्या बापाने बांधलं? पाणी सोडणार कोण? हे प्राप्तकरी कोण आहे सांगा? त्या कार्यकर्त्याला सांगितलं जाते पाणी सोडायचं असेल तर बंगल्यावर या. कशासाठी? माझ्या पार्टीत प्रवेश कर, तुला 1 तासात पाणी सोडतो. केंद्रात दादागिरी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस दादागिरी करून सीबीआय ईडी बिडी लावून सगळे घेऊन गेला. आता हे दाढीवालं मानखटाव दुष्काळी भागात दादागिरी करते. काय म्हणतोय? पाणी 1 तासात सोडतो, पण पार्टीत प्रवेश कर कमळाचा. वा रे वा. लोकशाही वरती हुकुमशाही चालू झाली, तुझी पण आता इथं हुकुमशाही मानखटाव दुष्काळी भागात चालू झाली. ते कार्यकर्ते माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही प्रवेश केला नाही, आम्हाला प्रवेश करायचा नाही आमदाराकडे, पण आम्हाला पाणी सोडा. ते कार्यकर्ते माझ्या ऑफिसला आले, त्यांना म्हणलं काय झालं, त्यांनी सांगितलं स्टोरी काय काय झालं. त्यांचे कार्यकर्ते आमदाराचे सांगतात की आमच्याकडे या, आमच्या पार्टीत प्रवेश करा, आम्ही तुम्हाला पाणी सोडतो. पण आम्ही त्यांना सांगितलं आम्ही प्रवेश करणार नाही, पाणी नाही मिळालं तर चालतं. ते लोक माझ्या ऑफिसला आली, भाऊ म्हणले खूप अडचण. शेतकरी मेटाकुटेला आला. शेतकऱ्यांनी पैसे भरले तरी पण पाणी सोडलं नाही. मी अधिकाऱ्याला फोन केला, उरमडीच्या अधिकाऱ्याला फोन केला. तो फोन स्पीकर फोनवर ठेवला. त्यांना विचारलं साहेब की आंबोडीत तुम्ही पाणी का सोडत नाही? तर म्हणले भाऊ ते आवर्तन संपले, पाणी संपलं पाठीमागचं. बरं म्हणलं ठीक आहे असू दे. मी म्हणलं मला तुला बघायचंय. मी काय म्हणलं? मला तुला बघायचंय. तर म्हणलं भाऊ खरंच पाणी संपले. अरे बाळा जाऊ दे संपू दे म्हणलं, पण मला तुला बघायचंय. तू कसला दिसतोय की तू लोकांना काय सांगतोय की आमदाराची शिफार जाणार तर मी तुम्हाला पाणी सोडतोय, मला तुला बघायचं म्हणलं. त्याला म्हणलं 1 तासात जर पाणी सोडलं नाही तर शेखर गोरे त्या ठिकाणी येईल तुला बघायसाठी. बाकीचं तुम्ही समजून घ्या. मित्रांनो खोटं बोलत नाही. 15 ते 20 मिनिटात त्यांनी दारं खुलं केलं आणि तिथं पाणी चालू केलं. तुमचा जर आशीर्वाद असेल तर हे जयकुमारची दादागिरी मोडून काढल्याशिवाय शेखर गोरे राहणार नाही. प्रशासकीय यंत्रणा मागे लावायची. प्रशासकीय यंत्रणा मागे लावायची. कुठल्या तरी गुन्ह्यात अडकायचं आणि त्या पोलीस स्टेशनला फोन करून सांगायचं हा शेखर गोरेचा कार्यकर्ता आहे, हा बाहेर निघाला नाही पाहिजे, हा सुटला नाही पाहिजे. माझा कार्यकर्ता राजेंद्र दादा असेल, दत्ता गाडगे असेल, सुटला नाही पाहिजे. तो कार्यकर्ता सुटला नाही पाहिजे. मला राजकारण करायचंय, मला आमदार व्हायचं परत एकदा.
कार्यकर्त्यावर, सामान्य कार्यकर्त्यावर, सामान्य शेतकऱ्यावर तू हुकुमशाही करून तू आमदार होण्याचं स्वप्न बघतो. ज्या मातीनं तुला एवढं दिलं त्या मातीशी गद्दारी करतो तू. कोणतंही काम घेऊन गेलं, सहज जरी घेऊन गेलो लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सही पाहिजे, तर हा म्हणतो पार्टीत प्रवेश करा. इथून पुढे लक्षात ठेवा, ह्या आमदाराची, ह्या दाढीवाल्याची आणि या मिशीवाल्याची कदापि दादागिरी सहन करून घेऊ नका. शेखर गोरे तुमच्या पाठीशी आहे. काही लोक म्हणतात की बाबा एक आहे, विरोधक म्हणतात की जयकुमार गोरे आणि शेखर गोरे एक आहे. मित्रांनो, मी वारंवार सांगत आलोय, जयकुमार गोरे आणि शेखर गोरे जर एक असता तर 2009ला जयकुमार गोरे आमदार झाला, 2014ला शेखर गोरे आमदार झाला असता, 2019ला जयकुमार झाला असता आणि परत 2024ला शेखर गोरे आमदार झाला असता. आम्ही दोघं एक जर असतो तर सत्ता वाटून घेतली असती, सत्ता वाटून घेतली असती. एकाने नगरपालिका घेतली असती, एकाने पंचायत समिती घेतली असती, एकाने खरेदी विक्री संघ घेतला असता, एकाने मार्केट कमिटी घेतली असती. मित्रांनो, कितीतरी असे प्रसंग घडलेत. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे वेळ खूप झाली, तुम्ही लोक शांतचित्तेने ऐकताय, ठीक आहे, तरी पण मी एक 10 ते 15 मिनिटात हे सगळं पूर्णपणे भाषण सांगतो. एक किस्सा सांगा, तुम्हाला पण आठवत असेल, तुम्ही ऐकून असाल. जिल्हा बँकेच्या ह्याच्या पाठीमागच्या इलेक्शनमध्ये मी सदाशिव पोळांना उभं केलं होतं. सदाशिव पोळ तात्यांना जिल्हा बँकेला मी उभं केलं होतं. त्याच्या विरोधात जयकुमार गोरे उभा राहिला होता. मी ह्याच्यासाठी सांगतोय की भाऊभाऊ हे काय म्हणतात त्यासाठी मी स्पष्टीकरण देतो तुम्हाला लोकांना. त्यावेळेस खिशातले 2.5 कोटी रुपये घालून शेखर गोरेंनी सदाशिव पोळ तात्यांना निवडून आणण्याचा तंतोतंत प्रयत्न केला. माझ्या नशिबात नव्हतं, त्यांच्या नशिबात नव्हतं, 2 मतांनी तात्या फक्त पडले. माझ्या सख्या भावाच्या विरोधात तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न खिशातले पैसे घालून केले. त्यांची 2 मुलं कुठं होती मला माहिती. तात्या हॉस्पिटलमध्ये होते, हॉस्पिटलमध्ये, आणि अख्खं इलेक्शन शेखर गोरेंनी काढत घेतलं. त्या इलेक्शन खेळताना, ती निवडणूक खेळताना आमच्यावर, भाऊभावावर कमीत कमी 16 केसेस झाल्या. आज पण माझे कार्यकर्ते त्या केसेससाठी कोर्टात जातात, अजून पण त्या केसेस मिटलेल्या नाही. असं असताना तुम्ही भाऊभाऊ हे काय म्हणता, आणि नंतर तुम्ही 5 वर्षाच्या कालावधीनंतर सदाशिव पोळ तात्याच्या मुलाला शेखर गोरेच्या विरोधात उभं करता. ज्याच्या बापासाठी शेखर गोरेने 2.5 कोटी खर्च करून सख्या भावाच्या विरोधात दंड थोपटलं, त्याच माणसाच्या मुलाला तुम्ही माझ्या विरोधात उभं करता. आणि कुणाची मदत घेऊन, जयकुमार गोरेची मदत घेऊन तुम्ही राष्ट्रवादी आणि भाजप म्हणजे जयकुमार गोरे एकत्र येऊन शेखर गोरेच्या समोर तुम्ही उमेदवार उभा केला. पण मित्रांनो, नियत कुणाला सोडत नसते. आपण सगळ्याच्या आशीर्वादानं, आपण सगळ्याच्या सहकार्यानं शेखर गोरे चिठ्ठी निवडून आला. ती चिठ्ठी पण जयकुमार गोरेंनी टाकली होती का खाली, भाऊभाऊ एक आहे, भाऊभाऊ एक आहे. आता काय मर्डर करू त्याला, मर्डर केला म्हणलं बरं झालं, आत गेला, आता मी उभा राहतो, मी आमदार केला उभा राहतो, गेला आत, बरं झालं. मित्रांनो, सांगायचा एवढाच भाग आहे. इथून पुढे तुम्हाला कोणी जर म्हणलं भाऊभाऊ एक आहे, तर मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, एक पुरावा द्या, राजकारण सोडायला शेखर गोरे तयार आहे. काहीच कारण नाही. मला वेळ लागले, भाऊभाऊ एक असतो तर 100 कोटी आतापर्यंत शेखर गोरेंनी घातले. गाडीवाला काय म्हणतो, आमच्या गड्याला नगरपालिका चालवता येत नाही. गड्याला म्हणतो, गड्याला, आमच्या गड्याला नगरपालिका चालवता आली नाही. नगरपालिका कशी चालवायची असते मित्रांनो ऐका. महिन्याला मसवड नगरपालिका माझ्या नावावर लढवली गेली आणि मसवड नगरपालिका मी ताब्यात घेतली.
मित्रांनो, महिन्याला मी 30 लाख कमवू शकलो असतो. 30 लाख. वर्षाचे 3,60,00,000 कमवू शकलो असतो. 5 वर्षाचे 20 कोटी कमवू शकलो असतो. आणि त्या 20 कोटीतले 2 कोटी परत इलेक्शन जिंकायसाठी वापरले असते. म्हणून जयकुमार म्हणतोय की आमच्या गडाला नगरपालिका चालवता आली नाही. त्या नगरपालिकेत शेखर गोरेंनी पाऊल टाकलं नाही कधीच निवडून आल्यानंतर. मला चालवत आले असते. माझं तेवढं भागत नाही. तुम्हा लोकांना, बऱ्याच लोकांना माहित नाही, मी महिन्याला 89 लाख रुपये हप्ता भरतो. 89 लाख रुपये हप्ता भरतो. माझ्यावर कमीत कमी 115 कोटी कर्ज आहे. पण शेखर गोरे कधी डगमगत नाही. शेखर गोरे तुमच्या आशीर्वादाने हमेशा उभा असतो. मला विकत घ्यायची, मला मॅनेज करायची अवकात कुणाची नाही. आणि जयकुमारची तर कदापि नाही. जर भाऊभाऊ एक असतो तर 2019ला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, शेखर तुम्ही विधान परिषद घ्या, जयकुमारला आपण विधानसभेला उभं करूया. तर शेखर गोरेंनी ऐकलं नाही. मी त्यांना सांगितलं मला विधानसभेला उभं राहायचं, मला जनतेतून आमदार व्हायचं. आता 2 दिवस राहिलेत. दोन दिवसात काय काय होणार तुम्हाला माहिती आहे. याचं वाटप होऊ शकतं, पैशाचं वाटप होऊ शकतं. त्यांच्याकडे पैसे खूप आहेत. 500 रुपये देऊ शकतात, 1000 रुपये देऊ शकतात, 2000 देऊ शकतात, 5000 देऊ शकतात. जेवढे येतील तेवढे पैसे आपल्याकडे घ्या. पैसे घ्या म्हणतो मी, कमळाचे पैसे घ्या. पण तुतारीच्या समोरचं बटन दाबा, सोडू नका यांना. आपलं संविधान घालवायचं नसेल, संविधान बदलायचं नसेल, तरुणांना रोजगार मिळवायचा असेल, महागाई वाढवून द्यायची नसेल, तर 7 मेला पहिलं निशीवाल्याला घालवा. 7 मेला निशीवाल्याला घालवा आणि नोव्हेंबरमध्ये दाढीवाल्याला घालूया. खूप वेळ झालाय माझ्याकडून चुकून. हे दाढीवाला म्हणतो की मी बूथ लावून देणार नाही. कोण म्हणतो दाढीवाला? लोकशाही. लोकशाही का हुकुमशाही? त्याच्यावर बोललो आता मी बराच. तो म्हणतोय की आंधळीत बूथ लावून देणार नाही. कोण म्हणतोय? दाढीवाला. अरे एका जरी बूथवर कालवा केला, एका जरी बूथवर कालवा केला आणि माझ्या सामान्य कार्यकर्त्यांना त्रास दिला, सामान्य मतदाराला त्रास दिला, लोकशाही हुकुमशाही तुझी चालून देणार नाही. शेखर गोरे वाटेल ती किंमत मोजल. अजिबात घाबरू नका. ही लोकशाही आहे. 84 वर्षाचा तरुण योद्धा घाबरत नाही. मी तर त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाचा आहे. पवार साहेब घाबरत नाही तर शेखर गोरे घाबरला असं तुम्हाला वाटतंय का? सांगा मित्रांनो. 84 वर्षाच्या योद्ध्याला साथ द्यायची असेल, महागाई वाढून द्यायची नसेल, संविधान बदलून द्यायचं नसेल, तर तुतारीच्या समोरचं बटन दाबा आणि त्याला प्रचंड मताने विजय करा. एक वेळ चुकून म्हणतो नाही तर तुम्ही म्हणताल की दुसऱ्याला बटन दाबायला सांगितलं. चुकून तुम्हाला तुतारी दिसली नाही, एखादा टक्के म्हणतो तुतारी जर दिसली नाही तर दुसरीकडे कुठं पण दाबा, पण कमळाला दाबू नका. कमळाचं बटन अजिबात दाबू नका. म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती आहे, माझ्याकडून काही चुकीचं अपशब्द वापरले गेले असतील तर आपल्या सगळ्याची क्षमा मागतो. आपण सगळे एवढे ताकदीने इथं आला. 5 वर्षाच्या कालावधीनंतर पण आपण एवढे ताकदीने माझ्या प्रेम करता. मनापासून आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद भाऊ.